गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तर आपला फर्स्ट लेक्चर आहे आपला सेकंड सेमचा. तर आपला सब्जेक्ट आहे ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन अँड डिफरन्स इक्वेशन. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट युनिटमध्ये बघायचं आहे की फर्स्ट ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय होतो आणि त्याची टाईप काय आणि त्याला सॉल्व कसं करायचं हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. तर सर्वात पहिले आपण बघू की डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय होतो आणि त्याचे किती टाईप आहेत. ठीक आहे. तर डिफरन्शियल इक्वेशनचे दोन टाईप आहेत. तर कोणते टाईप आहेत की ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन आणि पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे. तर ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन आणि पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे डिफरन्स काय आहे ते आपण बघू. तर बघा, मी दोन फंक्शन डिफाईन करते. फर्स्ट फंक्शन डिफाईन केला y इक्वल टू एफ ऑफ एक्स. ठीक आहे. आणि दुसरं फंक्शन मी डिफाईन करत आहे की z इक्वल टू एफ ऑफ एक्स वाय. दोन फंक्शन मी डिफाईन केले आहेत. पहिल्या फंक्शनमध्ये दिलं आहे की y इज अ फंक्शन ऑफ एफ ऑफ एक्स. ठीक आहे. तर y हा काय आहे, जर आपण y ची डेरिव्हेटिव्ह घेतली, ठीक आहे, dy बाय डी, तर आपल्याला इथे काय मिळेल, फुल डेरिव्हेटिव्ह मिळेल. ठीक आहे. आणि जर आपण झेडची डेरिव्हेटिव्ह घेतली तर आपल्याला काय करावं लागेल, पहिले तर आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स घेऊ, त्याच्यानंतर वायचं काय होणार, वायला आपल्याला कॉन्स्टंट घ्यावं लागेल. तर या केसमध्ये आपल्याला पार्शियल डेरिव्हेटिव्ह यूज करावं लागेल. ठीक आहे. इथे आपण फुल डेरिव्हेटिव्ह यूज केली, इथे काय पार्शियल डेरिव्हेटिव्ह यूज केली. तर म्हणजे काय होतो की जिथे फुल डेरिव्हेटिव्ह यूज होतो, ठीक आहे, तो काय झाला ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन. आणि जिथे पार्शियल डेरिव्हेटिव्ह यूज होतो तो काय झाला पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन. असे दोन टाईप आहेत डिफरन्शियल इक्वेशनचे. पहिले आहे ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन आणि दुसरं आहे पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे. तर याची आपण डेफिनेशन कसे बनवू शकतो की एखादी फंक्शन, ठीक आहे, की जो आता इथे एक लक्षात आहे की इथे एक व्हेरिएबल आहे. ठीक आहे. एक्स आहे, एकच व्हेरिएबल आहे ज्याच्यावर वाय हा डिपेंड आहे. ठीक आहे. आणि इथे दोन व्हेरिएबल आहेत. ठीक आहे. तर या व्हेरिएबलला म्हणतात इंडिपेंडेंट व्हेरिएबल. इथे एक आहे आणि इथे दोन इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहेत. आणि इथे डिपेंडेंट व्हेरिएबल किती आहे, एक आहे. ठीक आहे. इथे वाय आहे आणि इथे झेड आहे. याला म्हणतात वायला डिपेंडेंट व्हेरिएबल. ठीक आहे. तर वाय हा काय झाला डिपेंडेंट व्हेरिएबल, कारण की हा डिपेंड आहे एक्सच्या व्हॅल्यूवर. एक्स जशी चेंज होणार तशी वायची व्हॅल्यू चेंज होणार, परंतु एक्स हा डिपेंड कशावरच डिपेंड नाही, त्यामुळे हा याला म्हणतात इंडिपेंडेंट व्हेरिएबल. इथे पार्शियल डेरिव्हेटिव्ह जेव्हा यूज करतो तेव्हा आपल्याला दोन किंवा दोनपेक्षा जास्त काय इंडिपेंडेंट व्हेरिएबल मिळतात. ठीक आहे. त्यामुळे त्याला पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन म्हणतात. तर जर आपल्याला डेफिनेशन लिहायची झाली तर तर बघा, आपण डेफिनेशन याचे पाहू की ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन डेफिनेशन काय, डिफरन्शियल इक्वेशन विच इन्व्हॉल्व्स ओनली वन इंडिपेंडेंट व्हेरिएबल. जसं या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं होतं की वाय हा फक्त डिपेंड करत आहे एक्सवर. ठीक आहे. तर अशा केसला आपण काय म्हणतात ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन, की असे डिफरन्शियल इक्वेशन जे की ओनली वन इंडिपेंडेंट व्हेरिएबलवर डिपेंड असतात त्याला म्हणतात ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन. त्याला शॉर्टमध्ये ODE म्हणतात. ठीक आहे. आणि पार्शियल डिफरन्शियल इक्वेशनची डेफिनेशन काय, अ डिफरन्शियल इक्वेशन विच इन्व्हॉल्व्स मोर दॅन वन इंडिपेंडेंट व्हेरिएबल. ठीक आहे. तर सेकंड केसमध्ये आपण बघितलं होतं की सेकंड केसमध्ये आपण काय बघितलं की जेट हा काय डिपेंड करत आहे या दोन व्हेरिएबल एक्स आणि वायवर. ठीक आहे. त्याच्यामुळे एक किंवा एकपेक्षा जास्त व्हेरिएबल इंडिपेंडेंट व्हेरिएबलवर डिपेंड करत असेल एखादी डिफरन्शियल इक्वेशन, त्याला म्हणतात पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन. आणि जिथे फुल डेरिव्हेटिव्ह यूज होते तो ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन, जिथे पार्शियल डेरिव्हेटिव्ह यूज होते तो काय झालं पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन. असे दोन टाईप आहेत आपले डिफरन्शियल इक्वेशनचे, आपल्याला तिथे या चॅप्टरमध्ये अभ्यास करायचा आहे. इथे काही एक्झाम्पल दिलेले आहेत. ठीक आहे. तर फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे आपला आणि आपल्याला बघायचं आहे की हे पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे की ऑर्डिनरी डेरिव्हेटिव्ह आहे. ठीक आहे. तर फर्स्ट एक्झाम्पल दिलं आहे dy बाय डी एक्स साईन इक्वल टू साईन एक्स प्लस ln x. ठीक आहे. तर हे ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन होणार की पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन होणार. तर पहा की इथे वाय डिपेंड करता, याची डेरिव्हेटिव्ह काय, वाय डिपेंड करत आहे ओनली एक्सवर. ठीक आहे. फक्त इथे काय ओनली एकच इंडिपेंडेंट व्हेरिएबल आहे, त्यामुळे हा काय होणार ODE होणार. ठीक आहे. ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन. दुसरं एक्झाम्पल बघा,
हे दुसरं एक्झाम्पल पण मी ओडीचं एक्झाम्पल आहे, कारण की वाय हा इथे काय करत आहे, एकाच व्हेरिएबलवर डिपेंड आहे. इथे पण वाय डेरिव्हेटिव्ह काय, वायची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्सच घेतली आहे दोन्ही केसेसमध्ये, ठीक आहे. तर हा पण काय होणार, हा पण ओडी होणार. आणि तिसऱ्या केसमध्ये पहा, तिसरी केस पण ओडीची होणार, ठीक आहे. वायची डेरिव्हेटिव्ह घेतलाय विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे वाय हा काय एकच व्हेरिएबलवर इथे डिपेंड करत आहे, ठीक आहे. त्यामुळे हा पण काय होणार, ओडीचं एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. तर नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये पहा की थिटा हा डिपेंड करतात दोन व्हेरिएबल. पहिलं थिटाची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतली आहे, त्याच्यानंतर थिटाची व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू टी घेतली आहे. म्हणजे काय करताय की थिटा डिपेंड ऑन मोर दॅन वन व्हेरिएबल. सो ही काय होणार, पार्शियल डिफरन्शियल इक्वेशनचं काय आहे, हा एक्झाम्पल आहे, ठीक आहे, लक्ष द्या. आणि इथे पण फिफ्थ एक्झाम्पल काय, व्ही हा डिपेंड करता एक्सवर, व्ही हा डिपेंड करताय वायवर, व्ही हा डिपेंड करताय झेडवर. म्हणजे व्हीची डबल डेरिव्हेटिव्ह घेतलाय विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय झेड, म्हणजे मोर दॅन वन व्हेरिएबलवर तो काय डिपेंड करताय. त्यामुळे हा काय होणार, हा पण एक्झाम्पल होणार पार्शियल डिफरन्शियल इक्वेशनचं, ठीक आहे. नेक्स्ट काय, नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये दिलं आहे की वाय डिपेंड करत आहे ओनली वन व्हेरिएबल, ठीक आहे. इथे वायची डबल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतली आहे, इथे पण वायची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतली आहे. तर हा पण काय एक्झाम्पल होणार, ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशनचा एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर आपण पाहू की ठीक आहे, ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन झाले. त्याच्यानंतर डिग्री आणि ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशनचं काय होतं, ठीक आहे, हे आपल्याला पाहायचं आहे. तर इथे दिलं आहे की ऑर्डर काय होतो, की ऑर्डर ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन ही इज द ऑर्डर ऑफ द हायस्ट डेरिव्हेटिव्ह इन्व्हॉल्व इन द इक्वेशन, ठीक आहे. जे हायस्ट डेरिव्हेटिव्ह असते ते झालं त्याचा ऑर्डर, ठीक आहे. ही डेफिनेशन आहे. आणि त्याच्यानंतर डिग्रीची डेफिनेशन दिलेली आहे की डिग्री ऑफ द हायस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, म्हणजे हायस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जेव्हा आपण फाइंड करतो तर त्याची जो डिग्री असेल, डिग्री म्हणजे काय, पॉवर किंवा इंडेक्स, जो त्या हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा पॉवर असेल तो झाला त्याची डिग्री. आणि इथे एक केस लक्षात द्या की डिग्री कसं, डिग्री लक्षात घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला आफ्टर मेकिंग इट फ्री फ्रॉम रेडिकल्स फ्रॅक्शन अँड ट्रान्सजेंडर फंक्शन, ठीक आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की त्या इक्वेशनमध्ये जर फ्रॅक्शन असेल किंवा रेडिकल असेल ते आपल्याला त्याच्यापासून फ्री करून त्याची आपल्याला डिग्री काढावी लागेल, ठीक आहे. तर एक्झाम्पल घेऊ तेव्हा समजून येणार आपल्याला. तर फर्स्ट एक्झाम्पल बघा, फर्स्ट एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे की याची आता डिग्री आणि आपल्याला ऑर्डर फाइंड करायचं आहे, ठीक आहे. तर फर्स्ट एक्झाम्पल बघा की आपल्याला याची डिग्री फाइंड करायची आहे की इथे ट्रिपल डेरिव्हेटिव्ह दिलं आहे, ठीक आहे. आता इथं ऑर्डर, सर्वात पहिला ऑर्डर कसं राहणार, ठीक आहे. इथं ऑर्डर पाहायचं की हायस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इथे 3 आहे, इथे 3 आहे, ठीक आहे. ट्रिपल डेरिव्हेटिव्ह घेतलं आहे तर याचा ऑर्डर पण काय होणार, जो डेरिव्हेटिव्ह सर्वात जास्त असेल, ठीक आहे. याच्या ऑर्डर 3 आहे, ठीक आहे. या डिग्रीचा सॉरी या डेरिव्हेटिव्हचा ऑर्डर काय ट्रिपल डेरिव्हेटिव्ह घेतला आहे, त्यामुळे याचा ऑर्डर 3 झाली. इथे पण 3 आहे तर याचा ऑर्डर काय होणार, 3 होणार. तर ठीक आहे, समजलं. आणि डिग्री कसं फाइंड करतो आपण की त्या हायर डेरिव्हेटिव्हची, ठीक आहे, हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हची डिग्री. आता बघा इथे पण 3 ऑर्डर आहे, इथे पण 3 ऑर्डर आहे. दोघांपैकी कोणतं घ्यायचं ज्याचं ऑर्डर सर्वात जास्त, याचं ऑर्डर किती आहे, 100 आहे, ठीक आहे. याचं काय सॉरी याची डिग्री किंवा डिग्रीला काय म्हणतात, पॉवर किंवा इंडेक्स, ठीक आहे. हे झालं त्याचं डिग्री, याची डिग्री काय 100 आहे. सेम आपण बघा आता दुसरं एक्झाम्पल, थोडं चेंजेस केलं आहे. इथे 3 आणि इथे 2 घेतला, ठीक आहे. इथं ट्रिपल डेरिव्हेटिव्ह, इथं सेकंड डेरिव्हेटिव्ह, डबल डेरिव्हेटिव्ह घेतल्या. तर याचा ऑर्डर कसं फाइंड करतो आपण की जो सर्वात हायस्ट ऑर्डर ऑफ डेरिव्हेटिव्ह, हायस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय होणार, याची काय हायस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय आता हे झालं, ठीक आहे. याची हायस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह 3 आहे. आणि ऑर्डर डिग्री काय फाइंड करतो आपण, डिग्री म्हणजे या हायस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा पॉवर किती आहे, पॉवर किती आहे किंवा इंडेक्स किती आहे. आता याचं काही दिलेलं नाही म्हणजे याचं पॉवर नेहमी 1 असणार, ठीक आहे. तर याची डिग्री काय झाली, 1 झाली. नेक्स्ट पहा, आता इथे पहा की या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय इथे एक फ्रॅक्शन दिलेलं आहे, ठीक आहे, 2/3. तर आपल्याला याला पहिले सॉल्व्ह करावं लागेल. आपल्या डेफिनेशननुसार त्याला काय करावं लागेल, फ्री फ्रॉम रेडिकल्स अँड फ्रॅक्शन, ठीक आहे. तर याला आपल्याला काय करावं लागेल, या 3ला आता येताना आपल्याला कट करायचं आहे. तर काय करावं लागेल, बोथ साईडला क्यूब करावं लागेल, ठीक आहे. जर इथे क्यूब केला तर हा 3 कॅन्सल, इथे क्यूब केला म्हणजे 3 × 2 होऊन जाणार, ठीक आहे. तर हा काय होणार, हा 3 कॅन्सल, इथे राहणार त्याचं पॉवर 2 आणि इथे राहणार याचं 3 × 2 किती 6 होणार. जेव्हा क्यूब करतो बोथ साईडला आपण क्यूबिंग केलं आहे, ठीक आहे. तर आता पहा की
इथे काय होणार, हायस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय, ज्या डेरिव्हेटिव्हचा ऑर्डर सर्वात जास्त आहे. इथे याचा ऑर्डर काय 2 आहे, इथे 1 आहे, तर हायस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय झालं, हे झालं. तर याचा हायस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय झाला 2. ठीक आहे, तर याचा ऑर्डर झाला 2. तर आणि त्या हायस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा पॉवर किंवा डिग्री किंवा इंडेक्स किती आहे, या हायस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा पॉवर किती आहे 2 आहे, तर ती झाली त्याची डिग्री. ठीक आहे, हे झालं ऑर्डर आणि डिग्री. तर आपण इथे काही एक्झाम्पल स्टार्टिंगला घेतले होते, त्याचे आपण पॉवर आणि डिग्री चेक करून बघू. ठीक आहे, तर इथे आपल्याला स्टार्टिंगला दिलेला आहे dy/dx, याची ऑर्डर काय होणार. ठीक आहे, हा झाला त्याची एकच इथे डेरिव्हेटिव्ह दिला आहे, त्यामुळे काय हेच त्याची ऑर्डर काय ऑर्डर हायस्ट ऑर्डर, याचा ऑर्डर किती आहे, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आहे. ठीक आहे, तर याचा ऑर्डर होणार 1 होणार. ठीक आहे, याचा ऑर्डर 1 होणार आणि याची डिग्री काय, याची डिग्री पण 1च होणार, काही दिले नाही त्यामुळे याची डिग्री पण 1 होणार. ठीक आहे, नेक्स्ट पहा, नेक्स्ट एक्झाम्पल काय दिलं आहे की d²y/dx² प्लस x² dy/dx मायनस y sin x इक्वल टू 0. ठीक आहे, तर याची ऑर्डर काय होणार, हायस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह किती आहे, इथे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हायस्ट आहे. ठीक आहे, ते हे फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, इथे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, त्यामुळे याचा ऑर्डर पण काय होणार, ऑर्डर काय होणार 2 होणार. ठीक आहे, आणि डिग्री कसं फाइंड करतो आपण, त्या हायस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची पॉवर. ठीक आहे, या हायस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हची पॉवर दिली आहे का आपल्याला, नाही दिला आहे, म्हणजे याचा पॉवर नेहमी 1 असते. ठीक आहे, तर त्या डिग्री काय होणार 1 होणार. ठीक आहे, नेक्स्ट काय एक्झाम्पल पाहू आपण. ठीक आहे, तर आम्हाला हा एक्झाम्पल चेक करू आता की इथे हायस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह किती आहे. ठीक आहे, इथे बघा डबल डेरिव्हेटिव्ह दिले आहे, इथे सिंगल डेरिव्हेटिव्ह, म्हणजे हे झाली हायस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह याचं. ठीक आहे, तर हे किती आहे, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे, तर याचा ऑर्डर किती झाला, याचा ऑर्डर झाला 2. ठीक आहे, आणि याची डिग्री कसं फाइंड करतो आता हायस्ट ऑर्डर ची काय आपल्याला काय करायचं आहे, पॉवर बघायचं आहे. ठीक आहे, हायस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हचा पॉवर किती आहे 2 आहे, तर याची डिग्री पण किती होणार 2 होणार. ठीक आहे, हे झालं डिग्री आणि ऑर्डर. आणि आपण आज काय बघितलं, ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन, पार्शियल डेरिव्हेटिव्ह इक्वेशन, हे झाली 2 टाईप ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे, जिथे फुल डेरिव्हेटिव्ह यूज होतो. ठीक आहे, ते त्याला काय म्हणतात ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन, आणि जिथे पार्शियल डेरिव्हेटिव्ह यूज होतो तो पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन.